नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे। भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये कालपासून 3,000 रुपये सरकारने जमा केलेले आहे। भरपूर जणांना 3,000 आलेले आहेत। आता काही जणांचा समज आहे की आम्हाला 3,000 रुपये आलेले नाही, तर आम्हाला पैसे भेटतील की नाही, आमचा काही प्रॉब्लेम आहे का? लक्षात ठेवा, हे पैसे तुम्हाला 17 तारखेपर्यंत मिळणार आहे। तर 17 तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे। आणि काही व्हिडिओमध्ये नीट पहा, तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। कारण 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाही आणि भरपूर जणांना असा सुद्धा मेसेज आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज प्राप्त झालेला आहे, परंतु आपले बँक आपल्या आधारशी संकलन नाही आणि तत्काळ बँकेला भेट द्या, आपले आधार कार्ड बँकशी संकलन करून घ्या, म्हणजेच आधार डेबिटी लिंक करून घ्या, असे मेसेज आलेले आहेत। आमचे आधार कार्ड बँकेला लिंकिंग केले आहे, पण लक्षात ठेवा, आधार कार्ड डीबीटी सेडिंग असणे गरजेचे आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तुमचे आधार कार्ड तुम्ही तुमच्या बँकेला सेडिंग करून घ्या, तरच तुम्हाला तुमचे हे पैसे मिळतील। आता भरपूर जण म्हणतील आमचे आधार कार्ड ते बँकेला सेडिंग केले आहे। लक्षात ठेवा, सेडिंग केलेले असणे गरजेचे आहे। डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे आधार कार्डने तुम्हाला ते पैसे डायरेक्ट तुमच्या बँकेत जमा होतील, नाहीतर हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। भरपूर जण म्हणतात आमचे पैसे आले नाही। तुमचं असं सुद्धा कारण असू शकतं की तुमचं आधार कार्ड बँकेला डीबीटीला लिंक नाही, तर आपलं आधार कार्ड डीबीटीला सेडिंग असणे गरजेचे आहे। तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे, कारण ते तुम्हाला अगोदर सांगते। त्यानंतर काय करायचं ते पाहूया। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला aadhar.gov.in या वेबसाईटवर जा। तेथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावरती OTP पाठवला जाईल, तो तुम्हाला टाकून सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल आधार सीडिंग। येथे दिसेल की तुमचं कोणत्या बँकेला आधार सीडिंग आहे, तिथे तुमची बँक दिसते, तुम्हाला ॲक्टिव्ह आहे असणे गरजेचे आहे। तुमच्या कोणत्याही बँकेचे नाव आहे ते खाली ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। तुम्हाला पैसे ते 17 तारखेपर्यंत मिळून जातील, म्हणजे आज भेटतील किंवा उद्या भेटतील किंवा 17 तारखेपर्यंत तुम्हाला डीबीटी लिंक असणे गरजेचे आहे। तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँकेत जाऊन डीबीटी लिंक करून घ्या। तुम्ही जर तुमच्या मोबाईलवर आधार सेडिंग स्टेटस बघत असाल तर तिथे स्टेटस ही ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे। तुमचं ॲक्टिव्ह असणं गरजेचे आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतील। आता भरपूर जण असे आहेत, 27 लाख अशा महिला आहेत, त्यांचं आधार कार्ड डीबीटीला लिंक नाही। काही जणांना इथे कोणतेही बँक दिसत नाही, नो रेकॉर्ड फाउंड असं म्हणतंय। इनॲक्टिव्ह दाखवतं, तर लक्षात ठेवा, इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर कोणतीही बँक दाखवत नसेल तर लगेच पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि IPPB इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं एक डिजिटल अकाउंट उघडून घ्या। अकाउंट उघडलं, त्यामध्ये येणारे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये। आता भरपूर जण म्हणतात की आम्ही फॉर्म भरताना दुसरं अकाउंट दिलं आहे आणि आधार कार्डशी दुसरं अकाउंट लिंक आहे। तर मित्रांनो, लिंक आहे याचा अर्थ असा नाही ते अकाउंट डीबीटीला लिंक असले पाहिजे। नसेल तर लवकरात लवकर नवीन IPPमध्ये अकाउंट ओपन करून घ्या। 24 तासात तुमचं ते आधार सीडिंग होऊन जाईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।